फायब्रॉइड नेमकं काय असतं? जे गर्भाशय असते त्याला 3 थर असतात. बाहेरची थर, मधली थर आणि आतली थर. या प्रत्येक थराला पेशी आणि स्नायू असतात. जेव्हा या पेशी किंवा स्नायू काही कारणामुळे प्रमाणाबाहेर यांची साईज वाढते आणि त्याचा एक गोळा किंवा गाठ जी तयार होऊन जाते त्यालाच फायब्रॉइड म्हटलं जातं. फायब्रॉइड हे सिंपल साधारण गाठ आहे. फायब्रॉइड हे कॅन्सर नाही. आता हे फायब्रॉइड बाहेरच्या थरामध्ये, मधल्या थरामध्ये किंवा आतल्या थरामध्ये कुठेही असू शकतात आणि पेशंटला जे त्रास जाणवतात ते याच्यावरती निर्भर करते की या फायब्रॉइडचं साईज काय आहे आणि फायब्रॉइड नेमकं पिशवीच्या कुठल्या थरामध्ये स्थिर आहे. आता आपण हे जाणून घेऊया की फायब्रॉइड हे का होतात. नेमकं एक पिन पॉइंट कारण असं नाहीये फायब्रॉइड व्हायचं. जे सर्वात कॉमन थेरी जी आहे ती अशी आहे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमध्ये जे 2 हार्मोन आहे ते फायब्रॉइडच्या वाढ किंवा फायब्रॉइडला कारणीभूत आहे. कारण फायब्रॉइड शक्यतो 15 आणि 45 या वयाच्या स्त्रियांमध्येच दिसून येते आणि जेव्हा मासिक पाळी थांबून जाते तेव्हा असं बघितलं गेलेलं आहे की या फायब्रॉइडची साईजही कमी होऊन जाते. म्हणून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हार्मोन जे स्त्रियांमध्ये आहे ते या वाढीला कारणीभूत आहे. याच्या व्यतिरिक्त काही रिस्क फॅक्टर्स आहेत जे ज्या स्त्रियांमध्ये असतात त्याच्यामध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यातलं महत्त्व म्हणजे अनुवंशिकता. ज्या स्त्रियांच्या आईला किंवा मावशींना फायब्रॉइडचा त्रास होतोय त्या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि दुसरं म्हणजे ज्यांच्यामध्ये जाडी जास्त आहे, ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, ज्यांच्यामध्ये पालेभाजी खायचं प्रमाण कमी आहे व फ्रूट्स खायचं प्रमाण कमी आहे आणि ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी हे लवकर वयात सुरू झालेले आहे या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात.